ही जी अभिव्यक्ती आहे, मला माझ्या आयुष्यात एका पुरुषाची गरज आहे, यापेक्षा मोठा दुश्मन कुठल्या स्त्रीचा असूच शकत नाही. हेच कारण आहे ब्रह्मचार्याच्या गोष्टीचा. जो काही अर्थ सांगितलाय समाजाने ब्रह्मचार्याचा जो अर्थ सांगितलाय तो पण अगदी चुकीचा आहे. पण जेव्हा ब्रह्मचार्याची गोष्ट आली कौमार्य अवस्थेची, तर त्या दिशेने पुरुषच जास्त गेले. कारण पुरुषांसाठी कमीत कमी ही एक कल्पना शक्य होती की स्त्रीशिवाय जीवन जगता येऊ शकतं. स्त्रियांना तर समाजाने ही कल्पनाच नाही करू दिली की पुरुषाशिवाय आयुष्य जगता येऊ शकतं. मग ब्रह्मचारिणी स्त्रियांची उदाहरणं तुम्हाला खूप कमी मिळतील, खूप कमी. पुरुषांच्या तुलनेत 1 स्त्रियांना ही परवानगीच दिली नाही की त्या विचार करू शकतात की पुरुषांशिवाय आयुष्य असू शकतं. स्त्रियांना तर असं करून ठेवलंय की तुमच्या आयुष्यात जर पुरुष नसेल तर तुमचं आयुष्यच नाही, तुम्ही उद्ध्वस्त आहात. आणि मध्ये तर एक काळ असा होता की तुमच्या जीवनात जर पुरुष नसेल तर मरूनच जा ना. यालाच सती म्हणतात. मग आता बिलकुल ढोबळ मानाने स्त्रिया सती तर नाही जात, पण तरीही ती जी सतीत्वाची अभिव्यक्ती आहे ती मनातून जायला तयार नाही. आयुष्यात इतकं काही आहे करायला, पाहायला. 4 दिवसांचं आयुष्य आहे, वेळ तसाही इतका कमी आहे. त्याला कुठल्या तरी सार्थक उद्देशाच्या कामी लावा ना.